नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काही निवडक MCQ तसेच आजच्या ज्या पण महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर आजचा भाग हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे पण महत्त्वाचे मुद्दे असतील ते तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला आणि त्याचे वारंवार रिव्हिजन करत चला, म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. तर चला बघूया आजचा पहिला प्रश्न. 2022चा ॲबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे कल्याण सिंग, दुसरा आहे प्रभा अत्रे, तिसरा आहे डेनिस पी सुलिव्हान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेनिस पी सुलिव्हान. इथे कल्याण सिंग आणि प्रभा अत्रे पण आलंय, तर त्यांना पद्मविभूषण हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये चालू झालेला आहे? पहिला पर्याय आहे डस्ट लेक, दुसरा आहे बोंगो सागर, तिसरा आहे कोप इंडिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डस्ट लेक. डस्ट लेक हा युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये चालू झालेला आहे. तर इथे बोंगो सागर पण आलं आहे. तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये बोंगो सागर हा युद्धाभ्यास होत असतो. तसेच कोप इंडिया हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये होत असतो. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ड्रोन आधारित खनिज उत्खननासाठी NMDCने IIT खरगपूरसोबत सामंजस्य करार केला आहे. NMDCचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहिला पर्याय आहे कोलकाता, दुसरा आहे हैदराबाद, तिसरा आहे मुंबई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. तर इथे कोलकाता आणि मुंबई पण आलंय. कोलकाता या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे टायर पार्क उभारण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच GRACचे मुख्यालय पण कोलकाता या ठिकाणी आहे, जे की आपल्या जहाज बांधणीचे काम करत असते. आपण कालच्याच न्यूजमध्ये ते बघितलेलं पण होतं. तर मुंबई या ठिकाणी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची 140वी बैठक होणार आहे. तसेच वॉटर टॅक्सीचे अनावरण पण मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले होते, जे की आपले आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलेले होते. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि सोबत लिहून पण घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. IQAirच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार नवी दिल्ली हे शहर जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. 5व्या क्रमांकावर कोणते शहर आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे एनजायना, दुसरा आहे दुशांबे, तिसरा आहे मस्कत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मस्कत. तर इथे एनजायना आणि दुशांबे पण आले, तर हे अनुक्रमे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर आलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. ग्लोबल हाऊस प्राईस इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानावर आला आहे? पहिला पर्याय आहे 83, दुसरा आहे 51, तिसरा आहे 136. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 51. तर हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा 83वा क्रमांक लागतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा 136वा क्रमांक लागतो. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. या सर्व गोष्टी ज्या सांगत असतो त्या तुम्ही तुमच्या वहीत नक्की लिहत चला आणि त्यांचं रिव्हिजन पण करत चला. जागतिक हवामान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? पहिला पर्याय आहे 23 मार्च, दुसरा आहे 8 मार्च, तिसरा आहे 21 मार्च. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 23 मार्च. तर 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला होता. तसेच 21 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा करण्यात आला होता. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. मालियाचे माजी पंतप्रधान सोमेलो बुबोये यांचे निधन झाले आहे. मालिया या देशाची राजधानी कोणती आहे? पहिला पर्याय आहे बामाको, दुसरा आहे मॉस्को, तिसरा आहे बीजिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बामाको. तर इथे मॉस्को आणि बीजिंग पण आलंय. तर मॉस्को ही रशिया या देशाची राजधानी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच बीजिंग ही चीन या देशाची राजधानी आहे. तर बीजिंग या ठिकाणी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची 139वी बैठक पार पडलेली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? पहिला पर्याय आहे नितीन गडकरी, दुसरा आहे नरेंद्र मोदी, तिसरा आहे जी किशन रेड्डी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे.
तर इथे नितीन गडकरी पण आलं आहे. तर नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक मंत्री आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच जी किशन रेड्डी हे टुरिझम मिनिस्टर आहेत, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कॉलियरचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे तपन सिंगल, दुसरा आहे रणजित रथ, तिसरा आहे कांचन कृष्णन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कांचना कृष्णन. तर इथे तपन सिंगल आणि रणजित रथ पण आलं आहे. तर बजाज यांचे MD अँड CEO म्हणून तपन सिंगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच ऑइल इंडियाचे प्रमुख म्हणून रणजित रथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. विंग्स इंडिया 2022चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे मुंबई, दुसरा आहे हैदराबाद, तिसरा आहे चेन्नई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. तर इथे मुंबई पण आलं आहे. तर मुंबई या ठिकाणी रिलायन्स या कंपनीने व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र उभारलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तसेच चेन्नई या ठिकाणी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आलेले आहे, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. जेवढी पण अधिक माहिती मी सांगत असतो ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहत चला. बघूया आजची पहिली न्यूज. TCSने IIT मद्राससोबत भागीदारी करून MTech इन इंडस्ट्रियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉन्च केले आहे. तर TCSने IIT मद्राससोबत भागीदारी करून हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याचा उद्देश काय आहे, तर तो पण आपण बघूया. तर महत्त्वपूर्ण क्षेत्रात भारतीय कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच ज्ञान परिसंस्था वाढवणे जे दत्तक घेण्यासाठी आवश्यक असतात, हे पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे असतात ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहत चला, कारण एक्झामिनर प्रश्न हे फिरवून विचारत असतात. तर त्यामध्ये अशा मुद्द्यांचा समावेश केला जातो, तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. बघूया पुढची न्यूज. रिचा मिश्रा यांनी अनफिल्ड बॅरल्स इंडियाज वॉय स्टोरी नावाचे पुस्तक लिहिलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला दररोज न्यूजमध्ये 1-2 पुस्तकांची नावे बघायला मिळत आहेत. तर ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या, त्यांची एक यादी बनवा आणि त्यांचे रिव्हिजन करत चला. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये एक प्रश्न नक्कीच विचारला जातो, तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. ती पुस्तके आणि त्यांचे लेखक हे व्यवस्थित वहीमध्ये लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. बघूया पुढची न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये बिप्लोबी भारत गॅलरीचे उद्घाटन केले आहे. तर मित्रांनो, आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये बिप्लोबी भारत गॅलरीचे उद्घाटन केलेले आहे. तर हे उद्घाटन व्हर्च्युअली झालेले होते, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये बिप्लोबी भारत गॅलरीचे उद्घाटन केलेले आहेत. तर हे उद्घाटन कुठे झालेले होते, तर व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये उद्घाटन झालेले होते. तर या गॅलरीमध्ये क्रांतिकारक चळवळ, क्रांतिकारक नेत्यांच्या महत्त्वपूर्ण संघटनांची निर्मिती, चळवळीचा प्रसार, भारतीय राष्ट्रीय सैन्यांची निर्मिती यांचे प्रदर्शन केले जाणार आहे. तर हे जे मुद्दे असतात हे तुमच्या वहीमध्ये लिहत चला. परीक्षांमध्ये याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. बघूया पुढची न्यूज. OECDने आर्थिक वर्ष 2023साठी भारताचा GDP 8.1% इतका ठेवला आहे. तर मित्रांनो, आपण बघतच आहोत की अनेक रेटिंग कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या भारताच्या GDPचा अंदाज वर्तवित असतात. तर त्यामध्ये OECDने 2023साठी आपल्या भारताचा GDP 8.1% इतका राहील असा अंदाज वर्तविलेला आहे. तर इथे OECD आलं आहे. तर OECDचा फुल फॉर्म होतो ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, हे पण तुम्ही लिहून घेत चला. OECD एक आर्थिक संघटना आहेत आणि त्यामध्ये 38 देश जे आहेत त्याचे मेंबर आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे काही रेटिंग कंपन्या आहेत आणि त्यांनी आपल्या भारताचा GDPचा अंदाज वर्तवलेला आहे. तर त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. तर फिचने 2023साठी भारताचा GDP 8.5% इतका राहील असा अंदाज वर्तविलेला आहे. तसेच RBIने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2022-23साठी भारताचा GDP 7.8% इतका राहील असा अंदाज वर्तविलेला आहे. NSOने 2021-22साठी भारताच्या GDPचा अंदाज 9.2% इतका वर्तविलेला आहे.
तर आपल्या भारताच्या GDPची गणना ही NSO करत असते, म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे आपल्या भारताच्या GDPची गणना करत असते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर मूडीजने 2023साठी आपल्या भारताचा GDPचा अंदाज 5.4% इतका वर्तविलेला आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. जेवढ्या पण रेटिंग कंपन्या असतात आणि आपल्या भारताच्या GDPचे त्यांनी कॅल्क्युलेशन केलेले असते, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चालायचे आहे. परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जातात, तर ते तुम्ही तुमच्या वहीत लिहित चला. बघूया पुढची न्यूज. 53.2 अंश सेल्सिअसची नोंद करून कुवेत हा देश पृथ्वीवरील सर्वात उष्ण देश बनला आहे. तर कुवेत हा देश पृथ्वीवरील सर्वात उष्ण देश बनलेला आहे. त्या देशामध्ये 53.2 अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे कुवेत हा देश आलेला आहे. तर कुवेत या देशाची राजधानी आहे कुवेत सिटी आणि कुवेत ह्या देशाचे चलन जे आहेत हे कुवेती दिनार आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा एक स्टॅटिक जीकेचा भाग आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. या पुढची न्यूज. वास्तुविशारद, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस केरे यांना प्रित्झकर आर्किटेक्चर पारितोषिक 2022चे विजेते म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तर फ्रान्सिस केरे यांना प्रित्झकर आर्किटेक्चर पारितोषिक मिळालेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हा पुरस्कार वास्तुशास्त्राचा सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जातो. वास्तुशास्त्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. फ्रान्सिस केरे यांचा जन्म बुर्किना फासोमधील गांडो या ठिकाणी झालेला आहे. तर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की फ्रान्सिस केरे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे. तर त्यांचा जन्म हा बुर्किना फासोमधील गांडो या ठिकाणी झालेला आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. IIT मद्रासने भारतातील पाण्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ॲक्वामॅप नावाने ओळखले जाणारे नवीन केंद्र तयार केलेले आहेत. तर परीक्षेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की IIT मद्रासने पाण्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणते नवीन केंद्र तयार केलेले आहे. तर त्याचे उत्तर असणार आहे ॲक्वामॅप. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढची न्यूज. 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. तर जेवढे पण दिवस असतात त्यांची एक लिस्ट बनवत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. परीक्षेला असे प्रश्न नक्कीच विचारले जातात. तर 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आलेला होता. तर त्याची थीम काय आहे, म्हणजे त्याचा विषय काय होता, इन्व्हेस्ट टू एंड TB सेव्ह लाईव्ज हा त्याचा विषय होता. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर 24 मार्च रोजी अजून एक दिवस साजरा करण्यात येत असतो, तो म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर दी राईट टू दी टूथ. हा दिवस 24 मार्च या रोजी साजरा करण्यात येत असतो. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. मारिओ मार्सेल यांना 2022चा गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. तर मित्रांनो, 2022चा गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार हा मारिओ मार्सेल यांना देण्यात आलेला आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर मारिओ मार्सेल हे सेंट्रल बँक ऑफ चिलीचे गव्हर्नर आहेत. हे पण तुम्ही लिहून घ्या. तर चिली हा देश लिथियमचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि चिलीची राजधानी सॅन्टियागो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि इथले उपाध्यक्ष जे आहेत हे गॅब्रिएल बोरिक आहेत. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर अशा गोष्टी तुम्ही एकमेकांसोबत लिंक करत चला, म्हणजे न्यूजमध्ये जे पण राज्य किंवा देश येत असतील त्यांची राजधानी, तिथले राष्ट्राध्यक्ष यांची नावे तुम्हाला माहीत असली पाहिजे. हा एक स्टॅटिक जीकेचाच एक भाग आहे. बघूया पुढची न्यूज. भारताचे माजी न्यायाधीश RC लाहोटी यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झालेले आहेत. तर RC लाहोटी यांचे 81व्या वर्षी निधन झालेले आहेत आणि ते आपल्या भारताचे माजी न्यायाधीश पण होते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर 1 जून 2004 रोजी भारताचे 35वे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. म्हणजे 2004 सालामध्ये ते आपल्या भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले होते. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत हे पण तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर NV रमणा हे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि कितीव्या क्रमांकाचे आहेत, तर ते 48व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत. हे तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, तर ते दीपांकर दत्ता आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढची न्यूज. मारुती सुझुकीचे MD अँड CEO म्हणून हिसाशी ताकेउची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हिसाशी ताकेउची यांची मारुती सुझुकीचे MD अँड CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तर इसाशी ताकेउची हे जपान या देशाचे आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. तर इथे मारुती सुझुकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर सर्वांना माहीतच आहे की मारुती सुझुकी हे फोर व्हीलरचे उत्पादन करत असते. तर या कंपनीची स्थापना 1982 साली झालेली होती आणि ह्या कंपनीचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहेत, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, तुम्हाला जेवढी पण अधिक माहिती मी सांगत असतो ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घेत चला आणि त्याचे रिव्हिजन पण करत चला. रिव्हिजननीच सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल म्हणजेच व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.